महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या कित्येक दिवसापासून आमरण उपोषणास ते बसले आहे। त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमरण उपोषण, साखळी उपोषण, रास्ता रोको, विविध प्रकारचे आंदोलन होत आहे। अशाच प्रकारे टेंभुर्णी सर्कल येथील सर्कलच्या वतीने आरळ या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे। या साखळी उपोषणामध्ये टेंभुर्णी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी होते। सध्या सकल मराठा समाजाच्या तरुण हे आत्महत्या करीत आहेत। कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन प्राध्यापक संवडकर यांनी केले। बघूयात आमचे प्रतिनिधी नागराज येंगडे यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया। सरसगट सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढाई उभारली आणि ती लढाई आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी आज सकल मराठा समाज हा लढत आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, सर्कलमध्ये आज साखळी उपोषण करत आहेत। अशाच प्रकारे आपल्या टेंभुर्णी सर्कलमधील आज हे जे साखळी उपोषण चालू आहे, या ठिकाणी टेंभुर्णी गावातील ग्रामस्थ आज या ठिकाणी साखळी उपोषणात सहभागी आहेत। काय भावना आहेत, काय सांगणार? हॅलो, सकल मराठा समाज गेल्या अनेक दिवसापासून साखळी आणि आमरण उपोषण करत आहे। ह्या उपोषणामध्ये बरेच जण सहभागी झालेले आहेत आणि विशेषतः युवक भावनाविवश होत आहेत। मराठा समाजाला, सकल मराठा समाजाला मला सांगायचं आहे की आपण अजिबात भावनाविवश व्हायचं नाही, रागवायचं नाही आणि विशेषतः तरुणांना मला असं सांगायचं आहे की आत्महत्या तर आपण अजिबात करायचं नाही। आत्महत्या करणं म्हणजे भ्याडपणाचं लक्षण आहे। मराठा या शब्दाचा अर्थ आहे मर हट्टा, मरणाला हटवायचं, आपण हटायचं नाही। आणि आपण आत्महत्या करायला लागलो तर हे चुकीचं आहे। आपण राहिलो तर काही करू शकतो। सांगायचं तात्पर्य बचेंगे तो और भी लढेंगे, परंतु आत्महत्या करणं पाप आहे। ते आपल्या स्वभावात बसत नाही, आपल्या तत्वात बसत नाही। मराठा शब्दाचा अर्थ तुम्ही चुकीचा गरी धरतात, भावना विवश होऊन आत्महत्या करतात, ते आपण करता अजिबात कामा नये। हे मला सांगायचं आहे की बाबा तुम्ही आत्महत्या करू नका आणि निर्भीडपणे लढा यशस्वी करा। जरांगे पाटलांनी जे आपल्याला बळ दिलेला आहे, जो विश्वास संपादन केलेला आहे, त्यांना आपण सपोर्ट करत आहोत। आणि जर आपणच आत्महत्या करू तर मग त्या मराठा शब्दाला अर्थ नाही। कारण अनेक समाजांनी, आपल्या मोठ्या भावानी, लहान भावानी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। त्यामध्ये बौद्ध आहेत, लिंगायत आहेत, बारेपूरवाडी आपल्या वसमतच्या जवळचा आहे, तिथे एकही मराठा बांधव नाही। त्या गावातल्या संपूर्ण गावकऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। ह्यापासून आपल्याला बळ मिळतं। म्हणून युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही अजिबात आत्महत्या न करता चांगल्या प्रकारे लढा यशस्वी करा। आरक्षण आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार। बघितलं की सर्वात महत्त्वाचा म्हणजे तरुणांना या ठिकाणी हे जे साखळी उपोषण करते यांनी एक आव्हान केलेले आहे की तुम्ही आत्महत्या करणं हे चुकीचं मार्ग आहे। तुम्ही लढाल तर तुम्हाला आरक्षण भेटेल। यासाठी तरुणांनी या हे जे व्यक्ती आहेत यांचं खरं तर ऐकायला पाहिजे आणि आत्महत्येचं हे प्रमाण हे थांबवायला पाहिजे। हे या ठिकाणी या उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी अत्यंत मोलाचं आव्हान केलेलं आहे। आता याच वाढत्या आत्महत्येकडे या शासनाचं लक्ष जाईल का आणि हे आत्महत्या करणं हे सरकार थांबवून का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। मी नागराज येंगडे, हिंगोली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.